तर पुण्यात काल पूर आलेल्या परिसरांमध्ये आता औषध फवारणीला सुरुवात झाली आहे। रोगराई टाळण्यासाठी प्रशासनाकडून ही औषध फवारणी केली जाते। कालच्या पुरानंतर अनेक ठिकाणी चिखल आणि घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। तर काल ज्या ठिकाणी पूर आलेला होता, ज्या ठिकाणी पाणी साचून राहिलेलं होतं, त्या पुण्यातल्या सगळ्या परिसरांमध्ये आता प्रशासनाकडून औषध फवारणी केली जाते। कारण अर्थातच चिखल आणि घाणीचं साम्राज्य सगळीकडे पसरलंय, त्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे। प्रतिबंधात्मक उपाययोजना यासाठी प्रशासनाकडून आता खबरदारी घेतली जाते। पूर आलेल्या परिसरांमध्ये ज्या ठिकाणी पाणी तुंबून राहिलं होतं, अशा परिसरांमध्ये आता औषध फवारणी केली जाते। पुण्यातल्या एकता नगर परिसरामध्ये आपण पाहतो की पुणे महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी डासांची फवारणी जी आहे, धूर फवारणी या ठिकाणी केली जाते की जेणेकरून पाण्यामध्ये रोगराई जी आहे त्या परिसरामध्ये पसरणार नाही, याची खबरदारी जी आहे ती सध्या महापालिकेकडून घेतली जाते। आपण पाहतो की धुराची मशीन जी आहे ती सध्या एकता नगर परिसरामध्ये फिरवली जाते आणि संपूर्ण परिसरामध्ये रोगराई पसरणार नाही याची खबरदारी जी आहे ती सध्या महानगरपालिकेकडून घेतली जाते। आपण पाहतो की महानगरपालिकेचे कर्मचारी या संपूर्ण परिसरामध्ये ती धुराची फवारणी जी आहे ती करतात, जेणेकरून या संपूर्ण परिसरामध्ये रोगराई पसरणार नाही। कारण चिखल मोठ्या प्रमाणावरती झालेला होता, त्यामुळं या संपूर्ण परिसरामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही पसरणार नाही याची खबरदारी म्हणून आपण पाहतो की अशा पद्धतीने ही धूर फवारणी जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये केली जाते आणि संपूर्ण परिसरामध्ये महानगरपालिकेकडून खबरदारी घेत आपण पाहतोय की अशा पद्धतीनं आरोग्य विषयक सगळ्या फवारण्या ज्या आहेत त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि संपूर्ण परिसरामध्ये अशी धूर फवारणी जी आहे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।